लोढा घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत। चला तर आपण पाहूयात कशा प्रकारे हा ब्रिज असणार आहे आणि कशा प्रकारे या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। घोडबंदर रोड येथे आपण आहोत आणि लोढा परिसरात नव्याने आपण बघू शकतो हा पूल जो आहे तो MMRD असेल सोबतच ठाणे महानगरपालिका असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने बांधण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारे हा उड्डाणपूल असणार आहे आणि या उड्डाणपुलामुळे या घोडबंदर रोड परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कशा प्रकारे याचा उपयोग होऊ शकतो याचा आढावा आपण घेणार आहोत। हे काम जे आहे ते सगळं अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे। 20 मे पर्यंत ही संपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि हा जो संपूर्ण लोढा परिसर आहे घोडबंदर रोड येथील इथेच आपण बघू शकतो हा उड्डाणपूल जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि या उड्डाणपुलामुळे साहजिकच या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी निर्माण होत असते, ज्या वाहतूक कोंडीचा सामना तमाम ठाणेकरांना येथील नागरिकांना स्थानिकांना करावा लागतो त्यापासून जो आहे तो दिलासा मिळणार आहे। आणि या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा जो आहे तो आपण लाईव्ह घेत आहोत। अंतिम टप्प्यामध्ये हे संपूर्ण काम जे आहे ते येऊन पोहोचलेलं आहे आणि युद्ध पातळीवरती आपण बघू शकतो हे काम करण्यात आलेलं आहे। वरती मेट्रोचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि लवकरात लवकर हा ब्रिज जो आहे तो ठाणेकरांच्या सेवेसाठी हा उड्डाणपूल लवकरच ठाणेकरांच्या सेवेसाठी जो आहे तो दाखल होणार आहे, सुरू होणार आहे। याचं काम जे आहे ते संपूर्ण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे आणि या संपूर्ण कामाचा आढावा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह घेत आहोत। आपण पाहू शकतो ही दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत। अत्यंत महत्वपूर्ण घोडबंदर रोड ओळखला जातो। रोज लाखो ठाणेकर वाहनधारक दुचाकी स्वार येथून प्रवास करत असतात आणि याच परिसरात लोढा परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशाने आपण बघू शकतो या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण लोढा परिसर सोडल्यानंतर म्हणजे ओवळा नाका सोडल्याच्या नंतर आपण पुढे आल्यावरती लोढाचा सिग्नल आहे आणि वरती आपण बघू शकतो हा ब्रिज बांधल्यामुळे आपण पुढे गायमुखच्या रस्त्याला लगेच लागत आहोत आणि सध्या हे काम सुरू असल्यामुळे अद्यापही रस्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला नाहीये आणि या संपूर्ण कामाचा या परिस्थितीचा आढावा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण घेत आहोत आपल्या प्रेक्षकांपर्यंत। सर्वप्रथम हा ब्रिज कसा असणार आहे याची माहिती आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही लाईव्ह अपडेट्स देत आहोत। काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी संपूर्ण या परिस्थितीचा या ब्रिजचा घोडबंदर रोड येथे सुरू असणाऱ्या या कामांचा आढावा घेतलेला आहे आणि आता आपण वरती आल्याच्या नंतर इथून पाहू शकतो वाहनं जी घोडबंदरहून मीरा भाईंदरहून ठाण्याच्या दिशेने येत असतात यांना इथे प्रवेश मात्र बंद आहे कारण की अजून औपचारिकरित्या या पुलाचं अद्याप उद्घाटन झालेलं नाहीये। आपण हा आढावा घेतोय ठाणे लाईव्हच्या माध्यमातून। ही सर्वप्रथम अपडेट्स आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि आता आपण पुन्हा एकदा त्या बाजूने बघूयात कशा प्रकारे हे काम सुरू आहे आणि आपण पाहू शकतो या परिसरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जे ठाणेकर येथून प्रवास करत असतात त्यांना नक्कीच कल्पना आहे की आपण संध्याकाळच्या वेळी येथून जात असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला अगदी ओवळ्याच्या सिग्नल पासूनच करावा लागतो। त्याचमुळे या लोढा परिसरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील स्थानिकांना रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि हे काम जे आहे ते आपण बघू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे आणि 20 मे पर्यंत जे शिल्लक राहिलेलं काम आहे तेही लवकर संपवून हा ब्रिज जो आहे तो लवकरच जनसेवेसाठी सुरू होणार आहे, सज्ज होणार आहे। हे काम आपण पाहू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला या संपूर्ण कामाचा आढावा आपण आता ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह घेत आहोत। वरती पाहू शकतो आपण मेट्रो ब्रिजचे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती एकीकडे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर दुसरीकडे लोढा परिसरात घोडबंदर रोडवर हा ब्रिज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे जेणेकरून या संपूर्ण परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी जी वाहतूक कोंडी निर्माण होते, ज्या वाहतूक कोंडीचा सामना तमाम ठाणेकरांना वाहनधारकांना येथे राहणाऱ्या रहिवाशांना करावा लागतो त्याच्यापासून
दिलासा मिळावा यासाठी हा ब्रिज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि याचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। लवकरच हा पूल जो आहे तो जनसेवेसाठी, ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे आणि या संपूर्ण ब्रिजचा आढावा आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह घेत आहोत आणि आपण बघू शकतो संपूर्ण हे काम जे आहे ते तब्बल 90 ते 95% पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम आटपून लवकरात लवकर म्हणजेच 20 मे पर्यंत हा पूल जो आहे तो याचं काम पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिलेले आहेत। आणि आपण आता दुसऱ्या बाजूला पाहूयात की कशा प्रकारे या ब्रिजचं काम झालं याचा आढावा आपण घेत आहोत आणि येथे आपण बघू शकतो बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। अजून ब्रिज जो आहे तो जनसामान्यांसाठी, ठाणेकरांसाठी सुरू करण्यात आलेला नाहीये। येथे आपण उजव्या बाजूला बघू शकतो प्रवेश या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असल्यामुळे माध्यमांना मात्र या ब्रिजच्या कामाचा आढावा घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि आम्ही ही संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत। अत्यंत दाटीवाटीने विकसित होणारा हा परिसर आहे। नवीन ठाणं म्हणून घोडबंदर रोड या परिसराला ओळखलं जातं। मोठ्या प्रमाणात लोकवस्ती या परिसरात राहत असताना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे रोजच सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना आपल्या सगळ्यांना करावा लागतो आणि अशातच ही वाहतूकजन्य परिस्थिती टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका असेल, MMRD असेल यांच्या माध्यमातून या पुलाचं बांधकाम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये 90 ते 95% काम जे आपण बघू शकतो पूर्ण झालेलं आहे। लवकरच या पुलाचं लोकार्पण होणार आहे। जनसामान्यांच्या सेवेसाठी हा ब्रिज जो आहे तो सुरू होणार आहे आणि याचा संपूर्ण आढावा आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत। ही संपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट, ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचत आहोत। अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणून या घोडबंदर रोडला ओळखलं जातं। त्यातच लोणाचे मोठमोठाले कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ओवळा नाका सोडल्याच्या नंतर पुढे गायमुखच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रोडवरच हा नवीन पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि या उड्डाण पुलामुळे नक्कीच या संपूर्ण परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी कुठेतरी कमी होण्यासाठी हातभार लागणार आहे आणि हे काम जे आहे ते या कामाचा आढावा आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत। आता आपण ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचा आढावा घेतला आहे आणि आता आपण खाली जाऊन घोडबंदर रोड पुढे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचाही आढावा जो आहे तो घेणार आहोत आणि या संपूर्ण कामांचा आढावा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या घोडबंदर रोडवरती आपण बघू शकतो हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अंतिम टप्प्यामध्ये हे काम जे आहे ते येऊन पोहोचलेलं आहे आणि नक्कीच या कामामुळे कुठेतरी या परिसरामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होण्यासाठी जे आहे ते दिलासा मिळणार आहे आणि आपण डावीकडे पाहू शकतो घोडबंदरहून ठाण्याकडे जाणारा रस्ता आणि ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणारा हा रस्ता युद्ध पातळीवर सुरू असलेलं हे संपूर्ण काम आणि बघू शकतो या पुलामुळे नक्कीच या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी निर्माण होते, वाहतूक कोंडीचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं, त्यापासून जे आहे ते कुठेतरी दिलासा मिळणार आहे। आताही गायमुख घाट येथे काम सुरू आहे आणि त्याही कामाचा आढावा आपण काही वेळापूर्वी घेतला, त्याचेही अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे अपडेट्स लाईव्ह पोहोचवले आणि आता आपण या नवीन पुलाच्या कामांचा आढावा जो आहे तो घेत आहोत। मोठ्या प्रमाणात वाहनं आपण बघू शकतो इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा ब्रिज जो आहे तो नक्कीच इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी, ठाणेकरांसाठी येणाऱ्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे आणि या पुलाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलं आहे। या संपूर्ण कामाचा आढावा आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत। आपण पुन्हा एकदा ब्रिजवरती जाणार आहोत आणि कशा प्रकारे हे काम सुरू आहे त्याचा आढावा आपण
ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत. सर्व प्रेक्षकांपर्यंत ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही पोहोचवत आहोत. अजून या पुलाचं लोकार्पण झालं नसल्यामुळे दोन्ही साईडच्या एंट्री आणि एक्झिटच्या इथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. ठाणे लाईव्हच्या या लाईव्ह बातमीपत्रातून या पुलाच्या कामाचा आढावा आपण घेत आहोत आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. या पुलाविषयी आपल्याला काय वाटतं? या उड्डाणपुलामुळे घोडबंदर रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल का? आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.